TMC व्हर्च्युअल क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 या विषयातील उदाहरण संग्रह 5 चा अभ्यास करणार आहोत. तर सर्व मुलांनी नीट लक्ष देऊन ऐका आणि नीट व्हिडिओ बघा. तर उदाहरण संग्रह 5 मधील पहिलं उदाहरण बघूया आपण की रेषाखंड AB एक रेषाखंड आहे, त्याला शॉर्टकट रेख म्हणतात. रेख AB म्हणजे रेषाखंड AB y अक्षाला समांतर आहे. उदाहरण समजून घ्या. रेषाखंड AB हा y अक्षाला काय आहे? समांतर आहे. पहिला मुद्दा. त्यानंतर A चे निर्देशक, A बिंदूचे निर्देशक आहेत 1 आणि 3. तर B चे निर्देशक शोधा, असा प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा एकदा समजून घेऊया आपण. की रेषाखंड AB एक रेषाखंड आहे AB, तो y अक्षाला समांतर आहे. त्यानंतर A बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि 3 आणि आपण y बिंदूचे निर्देशक शोधणार आहोत. तर हे उदाहरण समजून घेण्यासाठी तुम्हाला XY निर्देशक पद्धती माहिती असणं गरजेचं आहे. XY निर्देशक पद्धती म्हणजे काय? तर एक आडवी रेषा असते, त्या आडव्या रेषेला म्हणतात X अक्ष. आडवी रेषेला काय म्हणायचं? X अक्ष. आणि तिच्या मधोमध X अक्षाला लंब दुसरी एक रेषा असते, तिला म्हणतात Y अक्ष. म्हणजे आलेख पेपरावर X अक्ष आणि Y अक्ष काढले आणि निर्देशक लिहिले की त्याला म्हणतात XY निर्देशक पद्धती. ही माहिती असणं गरजेचं आहे. आता X अक्षावर उजवीकडे असतात धन संख्या. कुठल्या संख्या असतात? धन. तर डावीकडे असतात ऋण संख्या. बरोबर. त्यानंतर X आणि Y अक्ष ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्याला ओरिजिन म्हणतात. ओरिजिन. ओरिजिन म्हणजे शून्य. ओ फॉर ओरिजिन. त्याला मराठीमध्ये आरंभ बिंदू म्हणतात. या आरंभ बिंदूच्या उजवीकडे X अक्षावर धन पूर्णांक संख्या, तो डावीकडे ऋण असतात. तर Y अक्षावर आरंभ बिंदूच्या वरील अंगाला धन संख्या असतात. कुठल्या? धन. तर खालील बाजूला असतात ऋण संख्या. हे पहिल्यांदा समजून घ्या. इकडे धन संख्या आहेत, इकडे ऋण. वरती धन, खाली आहेत ऋण. याला म्हणायचं XY निर्देशक पद्धती. हे तुम्ही मला वाटतं आता 6वी-7वी पासून हे शिकलेले आहात. त्यानंतर प्रश्न काय आहे? रेख AB हा Y अक्षाला समांतर आहे. म्हणजे रेषाखंड AB आपल्याला इथे शोधायचा आहे की नेमकं या निर्देशक पद्धतीवर रेषाखंड AB आहे कुठे? मग तो शोधायचा कसा? तर त्याच्या निर्देशकावरून शोधायचा. A चा X निर्देशक आहे 1 आणि Y निर्देशक आहे 3. 1 हा X निर्देशक, 3 हा Y निर्देशक. तर X अक्षावर 1 शोधायचा. हा बघा 1 इथे आहे, हा -1 आहे, पण हा चालणार नाही, हा धन 1 चालेल. आणि Y अक्षावर आहे 3, हा -3 आहे Y अक्षावर, हा धन 3 आहे, तर हा 3. 1 आणि 3, 1 आणि 3 हे निर्देशक असलेला बिंदू A या ठिकाणी येणार आहे आणि त्याचे निर्देशक आहेत 1 आणि 3. A चे निर्देशक मिळाले. आता रेषाखंड AB असा काढायचा आहे की तो Y अक्षाला समांतर आहे. आता हा Y अक्ष आहे, त्याला समांतर रेषा अशी काढावी लागेल आणि ती A बिंदू मधून गेलेली आहे. पण पट्टीच्या साहाय्याने बिंदू A आणि निर्देशक 1 मधून जाणारी अशी सरळ रेषा काढायची. ती रेषा आहे तुमचा रेषाखंड AB. काय आहे? रेषाखंड AB. बरोबर. रेषाखंड AB काढला तुम्ही, कारण तो Y अक्षाला समांतर दिसतो.
आता त्यांनी प्रश्न विचारला आहे की बिंदू बी चे निर्देशक शोधा. आता बी चे निर्देशक त्यांनी दिलेले नाहीत. मग बी चे निर्देशक कुठले असू शकतात? बी चे निर्देशक असू शकतात 1 वजा 1. इथे असणार आहे 1 आणि वजा 1. निर्देशक लिहिताना पहिल्यांदा धन एक्स अक्षाचा निर्देशक लिहायचा, तो असणार 1 आणि वाय अक्षाचा आहे वजा 1. इथे जर बी घेतला तुम्ही तर त्याचे निर्देशक असणार आहेत 1 आणि वजा 2. आणि इथे जर तुम्ही बी घेतला तर त्याचे निर्देशक असणार आहेत 1 आणि वजा 3. त्याने प्रश्न विचारलाय की बी चे निर्देशक काय असू शकतात? तर बी चे निर्देशक 3 प्रकारचे असू शकतात. इथे बी घेतला तर 1 वजा 1, इथे घेतला तर 1 वजा 2 आणि इथे घेतला तर 1 आणि वजा 3. लक्षात आलं? तर अतिशय सोपा प्रश्न आहे. असा प्रश्न रिकाम्या जागेमध्ये विचारला जातो. हा प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला आलेख म्हणजे काय, आलेखावर एक्स आणि वाय अक्ष कसे काढतात, एक्स आणि वाय अक्ष काढून झाल्यानंतर त्या अक्षावर पूर्णांक संख्या कशा लिहायच्या, हे सगळ्या गोष्टी माहिती असल्याशिवाय हे गणित सोडवता येणं कठीण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बिंदू आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर असतील? प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बिंदू, खालीलपैकी कोणते बिंदू आरंभ बिंदूच्या उजवीकडे, आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर असतील, एक्स अक्षावर असतील असा प्रश्न आहे. प्रश्न एकदम सोपा आहे, त्याचे ऑप्शन पण दिलेले आहेत. हा प्रश्न रिकाम्या जागेमध्ये विचारला जाऊ शकतो. ऑप्शन ए चं उत्तर आहे 3, बी 5 स्वल्पविराम 3, सी ऑप्शन आहे 3 आणि सॉरी उत्तर दुसरीच आहेत. नीट बघा जरा. ए चे निर्देशक ए ऑप्शन मध्ये दिलेला आहे -2 0, बी ऑप्शन आहे 0 2, त्यानंतर सी चं ऑप्शनचं उत्तर आहे 2 3 आणि डी दिलेला आहे 2 आणि 0. हा प्रश्न नीट समजून घ्या. हा प्रश्न बोर्डाला रिकाम्या जागेमध्ये विचारला जातो की खालीलपैकी कोणते बिंदू आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर आहेत. ते उदाहरण सोडवण्यापूर्वी तुम्हाला आरंभ बिंदू म्हणजे काय, तो कुठे असतो, एक्स अक्ष काय आहे, कसा असतो हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे नीट समजावून सांगतो. या प्रश्नाचे उत्तर इथेच दिलेलं आहे. ए बी सी डी या 4 पैकी एक पर्याय बरोबर आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. बरोबर? तर लक्ष द्या. आताच मी शिकवलं की तुम्हाला एक्स वाय निर्देशक पद्धती माहिती पाहिजे. हा एक्स अक्ष झाला, हा एक्स अक्ष आणि हा आहे वाय अक्ष. ते एकमेकांना लंब असतात. ज्या ठिकाणी छेदतात तिथे असतो आरंभ बिंदू ओ. ओ म्हणजे ओरिजिन, ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की कोणते बिंदू एक्स अक्षावर उजवीकडे असतील. हा एक्स अक्ष आहे, याचे बिंदू काढतो मी. आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर धन संख्या असतात. आरंभ बिंदूच्या डावीकडे एक्स अक्षावर असतात ऋण संख्या. बरोबर? वाय अक्षाचे निर्देशक मी लिहित नाही, वरती धन निर्देशक, खाली असतात ऋण निर्देशक. ओके. त्यानंतर बघूया आपण आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक्स अक्षावर खालीलपैकी कोणते बिंदू असतील. पहिला आहे -2 0, -2
आणि 0 हा बिंदू येथे येणार. ए बिंदू येथे येऊ शकतो. -2 आणि y अक्ष आहे त्याचा 0. x -2 आणि y झाला 0. y दिलेला नाही म्हणजे 0. आता बी बिंदू कुठे येईल बघा. 0 आणि 2. x अक्षावर आहे. x अक्ष 0 आणि y अक्षावर आहे 2. y अक्षावर 2 कुठे? इथे. म्हणजे बी बिंदू असणार इथे. ज्याचा x अक्ष 0 असतो तो बिंदू y अक्षावर असतो आणि ज्याचा y अक्ष 0 असतो तो बिंदू असतो x अक्षावर. बी इथे आला. सी बघूया आपण. सी चे निर्देशक आहे 2 आणि 3. 2 आहे x निर्देशक, 3 आहे y निर्देशक. आता बघूया 2 कुठे आहे? हा. आणि y अक्षावर 3 आहे इथे. म्हणजे सी बिंदू येणार आहे इथे 2 आणि 3. तुम्हाला शोधायचा डी बिंदू. आता डी चे निर्देशक बघा. x अक्षावर आहे 2, हा 2 आणि y निर्देशक आहे 0. ज्याचा y निर्देशक 0 असतो तो बिंदू असतो x अक्षावर. म्हणजे डी बिंदू आला इथे. चारही बिंदू स्थापन केले. ए इथे आला, बी इथे, सी इथे आणि डी आला इथे. आता प्रश्न आहे आरंभ बिंदूच्या उजवीकडे x अक्ष हा आरंभ बिंदू, त्याची उजवी बाजू आणि अक्षावर म्हटलंय त्यांनी. आरंभ बिंदूच्या उजवीकडे x अक्षावर आहे बिंदू डी. कुठला आहे? डी. तो कंप्लीट x अक्षावर आहे. बरोबर. म्हणून तुमचं उत्तर डी ऑप्शन बरोबर आहे. कारण आरंभ बिंदूच्या उजवीकडे x अक्षावर डी हा बिंदू आहे. तुम्ही म्हणाल का सी हा चरण 1 मध्ये आहे, बी हा y अक्षावर आहे आणि ए हा आरंभ बिंदूच्या डावीकडे x अक्षावर आहे. म्हणजे तिन्ही फॉल्स आहेत. कशा आहेत? फॉल्स. ओनली डी इज राईट. हा ऑप्शन समजला तुम्हाला? अतिशय सोपा आहे. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण अभ्यासणार आहोत. नीट समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. पुन्हा बघितला तर तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. समजलं? त्यानंतर आपण तिसरं उदाहरण बघणार आहोत. तिसरं आहे -3 स्वल्पविराम 4 कंस पूर्ण. या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर शोधा. आरंभ बिंदू पासूनचे अंतर शोधा. -3 4 या बिंदूच्या आरंभ बिंदू पासूनचे अंतर शोधा. ओके. आता ह्या प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला आरंभ बिंदूचे निर्देशक माहिती पाहिजेत. आरंभ बिंदूचे निर्देशक माहिती असतील, नंतर दिलेल्या बिंदूचे निर्देशक माहिती असतील आणि तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचं सूत्र जर माहिती असेल तर उदाहरण सहजपणे सोडवता येतं. काय सांगितलं मी? हे सोडवण्यासाठी आरंभ बिंदूचे निर्देशक माहिती पाहिजेत, नंतर अंतराचं सूत्र माहिती पाहिजे. या दोन गोष्टी माहिती असतील तर सोडवणं सोपं. लक्ष द्या. आरंभ बिंदूचे निर्देशक. आरंभ बिंदूचे निर्देशक. आरंभ बिंदू ओ अक्षराने दाखवतात. त्याचे निर्देशक असतात नेहमी 0 0. डोक्यात फिट करा. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात आणि आरंभ बिंदू ओ अक्षराने दाखवतात. ओ चे निर्देशक 0 0. त्यानंतर एक बिंदू दिलेला आहे, त्या बिंदूला नाव नाहीये, त्या बिंदूला नाव देऊया आपण. ए बिंदूचे निर्देशक दिले समजा त्यांनी -3 आणि 4. बरोबर.
हा ए हा बिंदू आरंभ बिंदू पासून किती अंतरावर आहे? आत्ताच मी तुम्हाला एक्स आणि वाय अक्ष काढून दाखवला. हा आहे आरंभ बिंदू, बरोबर. आणि इथे आहे समजा ए बिंदू. आरंभ बिंदू पासून या ए बिंदूचं अंतर किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ए चे निर्देशक माहिती आहेत, आरंभ बिंदूचे निर्देशक माहिती आहेत. अंतराचं सूत्र वापरून ओ आणि ए मधील अंतर तुम्ही सहजपणे शोधू शकता, बरोबर. जरा नीट लक्ष द्या आता. ओ शून्य हा आहे x1, हा शून्य म्हणजे y1, याला म्हणायचं x2 आणि 4 आहे y2. असे नाव द्यायचे x1 y1 x2 आणि y2, बरोबर. खाली म्हणायचं अंतराच्या सूत्रानुसार, अंतराच्या सूत्रानुसार. अंतराचं सूत्र वापरायचंय. अंतराच्या सूत्रानुसार आरंभ ओ चे ए पासूनचं अंतर शोधायचं, म्हणजे ओ ए. ओ ए बरोबर अंतराचं सूत्र. तुम्ही आता 10वीचं वर्ष संपत आलंय, पाठांतर झालं असेल. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय सूत्र आहे? आरंभ बिंदूचे सूत्र नाही, अंतराचे सूत्र काय? वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग, बरोबर. आता या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या, किमती. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ x1 and y1, x2, y2 in this formula. Now see here, what is x2? x2 is minus 3 minus x1. x1 is given how much? It is 0 plus y2. What is the coordinate of y2? y2 is 4 minus y1 is 0, बरोबर. x2 x1 y2 y1 च्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या. आता इथे वर्ग दिलेले आहेत, वर्ग मांडायला विसरायचं नाही, बरोबर. नेक्स्ट स्टेपला वर्गमुळाचे चिन्ह काढायचं. काढल्यानंतर एक कॅल्क्युलेशन करायचे, म्हणजे ही वजाबाकी आणि ही पण वजाबाकी. -3 मधून -0 कमी केला तर येणार -3 चा वर्ग. वर्ग लिहायला विसरायचं नाहीये. 4 मधून 0 जर कमी केला तर येतो 4 आणि वरती स्क्वेअर. आता नेक्स्ट पायरीला, खाली दिसणार नाही तुम्हाला, मी इकडे लिहितो. नेक्स्ट पायरीला -3 चा वर्ग करायचा आहे आणि 4 चा वर्ग पण करायचा. वर्गमुळाचे चिन्ह काढायला विसरू नका. What is the square of -3? -3 square is 9. म्हणजे +3 चा वर्ग पण 9 येतो आणि -3 चा वर्ग देखील 9च येतो, हे विसरू नका. त्यानंतर प्लस साइन. What is the square of 4? 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16, बरोबर. पुन्हा वर्गमुळाचे चिन्ह घालायचं, विसरायचं नाहीये. 9 मध्ये 16 मिळवा, बेरीज येणार 25. म्हणजे ओ ए बरोबर आलं वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 हे वर्गमुळाचे चिन्ह काढून टाकलं तर उत्तर येणार आहे 5. किती येणार? 5. कारण 5 चा वर्ग 25 येतो, म्हणून 25 चा वर्गमूळ येतो 5. अशा प्रकारे की -3 आणि 4 हे निर्देशक असलेल्या बिंदूच्या आरंभ बिंदू पासूनच्या अंतर शोधा, असा प्रश्न होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे 5. तर अतिशय सोपं उदाहरण आहे. समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. एकदा बघा, एकदा बघून समजला नाही, दोनदा बघा. पण सोपं आहे. 2-3 वेळा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच उदाहरण समजेल. It is very easy. Okay, you should see again and again.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक चौथं उदाहरण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 4. एक रेषा एक्स अक्षावर एक रेषा आहे, तिचं नाव माहिती नाहीये. एक्स अक्षावर धन दिशेला 30 अंशाचा कोन करते. तर त्या रेषेचा चढ काढा. चढ म्हणजे स्लोप. वी हॅव टू फाइंड स्लोप ऑफ द लाईन. आता आपण रेषेचा चढ शोधणार आहोत. हे उदाहरण समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आलेख समजून घ्यायला लागेल. आलेख समजल्याशिवाय हे उदाहरण समजणार नाहीये. एक रेषा आहे, ते एक्स अक्षावर धन दिशेला 30 अंशाचा कोन करते. बरोबर. एक्स आणि वाय अक्ष काढून तुम्हाला ही आकृती काढता आली की उदाहरण काढणं सोपं जाईल. लक्ष घ्या. पहिल्यांदा एक आडवी रेषा काढायची. त्या रेषेला म्हणायचं एक्स अक्ष. त्या रेषेच्या मधोमध तिला लंब असणारी एक उभी रेषा काढायची. त्या रेषेला म्हणतात वाय अक्ष. बरोबर. दोन्ही अक्ष एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात तो असतो आरंभ बिंदू. दॅट इज द ओरिजिन. बरोबर. एक्स आणि वाय चरण 4 चरण तयार झाले. हा चरण पहिला, चरण दुसरा, चरण तिसरा, चरण चौथा, असे 4 चरण तयार होतात. आता प्रश्न, एक रेषा एक्स अक्षावर धन दिशेला. चरण 1 चे चिन्ह असतात धन म्हणजे धन साइड आहे. चरण 3 चे चिन्ह आहेत ऋण आणि ऋण. चरण 2 चे चिन्ह असतात ऋण आणि धन. आणि चरण 4 चे चिन्ह असतात धन आणि ऋण. हे धन का आहेत? कारण एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे धन संख्या असतात, तर वाय अक्षावर आरंभ बिंदूच्या वरच्या बाजूला देखील धन संख्या. दॅट इज वाय दिस इज पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. म्हणून त्यांनी काय म्हटलं, एक रेषा एक्स अक्षावर धन दिशेला 30 अंशाचा कोन करते. एक्स अक्षावर 30 अंशाचा कोन करणारी अशी रेषा काढायची. एक रेषा म्हणजे रेषेला नाव दिलेलं नाहीये. ते एक्स अक्षाला कितीचा कोन करते? 30 अंशाचा कोन करते. बरोबर. हा 30 अंशाचा लघु कोन आहे, लक्षात ठेवा. म्हणून ही रेषा मी अशी तिरकस काढली. कशी? तिरकस. आता या रेषेचा आपल्याला चढ शोधायचा. चढ. व्हॉट इज द स्लोप ऑफ दिस लाईन? लक्ष द्या की 30 हा जो कोन दिलेला आहे त्याला थीटा म्हणतात. थीटा बरोबर आहे 30 डिग्री. बरोबर. कोन दिला असेल तर स्लोप काढण्यासाठी म्हणजे चढ काढण्यासाठी एक सूत्र आहे. रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. काय फॉर्म्युला वापरायचा? रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. तुम्हाला जर एक्स आणि वाय निर्देशक दिले असतील तर चढ काढण्यासाठी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला वापरतात. ओनली अँगल इज गिव्हन, दॅट इज वाय यू शुड यूज चढ बरोबर टॅन थीटा. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ थीटा. टॅन इज सेम, थीटा इज गिव्हन 30 डिग्री. टॅन 30 ची व्हॅल्यू किती आहे? तर टॅन 30 ची व्हॅल्यू आहे 1/√3. त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्री प्रकरणामध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यू शिकलेल्या आहेत. साइन 30, साइन 60, साइन 90, टॅन 30, टॅन 60, टॅन 90. तर टॅन 30 ची व्हॅल्यू आहे 1/√3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो प्रश्न विचारला होता मी त्या प्रश्नाचं उत्तर आलेले आहे. तो प्रश्न आहे रेषेचा चढ काढा. म्हणून त्या रेषेचा चढ आहे 1/√3. तर मला वाटतं हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल.
अतिशय सोपं उदाहरण आहे. एकदा समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा पुन्हा बघत राहा. बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे उदाहरण समजेल. सोपं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे एका दुसऱ्या उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांक आहे 5वा. आजचं आहे 5वं उदाहरण. सम नंबर 5. खालील बिंदूमधील अंतर शोधा. 5वा आहे खालील बिंदूमधील अंतर शोधा. Find the distance between the points. In English, खालील बिंदूमधील अंतर शोधा. असा प्रश्न आहे. 2 बिंदू दिलेले आहेत. A चे निर्देशक आहेत -3a. A ब्रॅकेट कंप्लीट. आणि B चे निर्देशक आहेत A आणि -2a. पहिल्यांदा उदाहरण समजून घ्या की खालील बिंदूमधील अंतर शोधा असा प्रश्न आहे. 2 बिंदू दिलेले आहेत. त्या बिंदूमधील आपल्याला अंतर शोधणार आहोत. अंतर शोधण्यासाठी अंतराचं सूत्र माहिती पाहिजे. मी आत्ताच सांगितलं की अंतर शोधण्यासाठी तर आपण उदाहरण क्रमांक 5 चा अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांक 5 मध्ये दिले आहे खालील बिंदूमधील अंतर शोधा. 2 बिंदू दिलेले आहेत A आणि B. A चे x निर्देशक आहे -3a आणि y निर्देशक आहे a. B चा x निर्देशक a आणि y निर्देशक आहे -2a. बरोबर. हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा A बिंदूचे निर्देशक लिहा -3a स्वल्पविराम a. त्यानंतर B बिंदूचे निर्देशक लिहा a -2a. बरोबर. A च्या खाली लिहायचा x1, 3a च्या खाली x1, a च्या खाली लिहायचं y1, a x2 आणि -2 आहे y2. x1 y1 x2 y2 हे लिहायला विसरायचं नाहीये. आता AB मधील अंतर शोधायचं आपल्याला. डिस्टन्स AB बरोबर सूत्र वापरा x2 - x1 अंतराचं सूत्र आहे अधिक y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 बिंदू मधील अंतर शोधा असा प्रश्न आला तर डोळे झाकून सूत्र लिहायचं अंतराचं. व्हॉट इज द डिस्टन्स फॉर्म्युला इन मराठी? अंतराचे सूत्र. ओके. ते आहे हे फळ्यावर लिहिलं बघा. तुमच्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. पुन्हा पुन्हा बघत जा. त्यानंतर वर्गमुळाचं चिन्ह. नेक्स्ट स्टेपला वर्गमुळाचं चिन्ह पहिल्यांदा काढायचं. त्या चिन्हामध्ये x1 x2 y1 y2 च्या किमती भरायच्या. किमती. Substitute the values of x1 y1 x2 y2. What is x2? x2 is a वजा x1 वजा 3a. डबल वजा चिन्ह आलं. हे वजा चिन्ह हे आहे आणि x1 चा निर्देशक आहे -3a. त्याचं हे वजा चिन्ह प्लस y2 is given -2a वजा y1 is given how much a. आपण किमती ठेवलेल्या आहेत पण वर्ग केलेला नाही. हा वर्ग लिहायला विसरायचा नाहीये. दोन्ही कंसांचे वर्ग. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पायरीला पुन्हा वर्गमुळाचं चिन्ह करायचं म्हणजे करायचं. जोपर्यंत आपण वर्गमूळ काढत नाहीत तोपर्यंत वर्गमुळाचं चिन्ह करायचं म्हणजे करायचं. ओके.
आता बघा इथे ए वजा वजा 3a, इथे डबल वजा चिन्ह आहे, या कंसाचा अर्थ गुणिले होतो, वजा गुणिले वजा अधिक चिन्ह तयार होईल इथे. 3a मध्ये 1a मिळवला, 4a. बरीचशी मुलं 3a मधून a घालवतात, 2a लिहितात, पण तसं नाही करायचं. डबल वजा चिन्हाचा गुणाकारामध्ये असतील तर त्यांचा पॉझिटिव्ह होतो. मायनस, प्रॉडक्ट ऑफ मायनस अँड मायनस बिकम पॉझिटिव्ह. याचा आलं 4a चा वर्ग, त्यानंतर हे प्लस साइन, ते पण द्यायला विसरायचं नाहीये. आता इथे पण वजा a आणि वजा 2a अशा दोन संख्या आहेत. जर संख्यांना सारखं चिन्ह असेल, अधिक अधिक चिन्ह असेल किंवा वजा वजा चिन्ह असेल दोन संख्यांना, तर त्यांची बेरीज करतात, बेरीज. आणि बेरजेला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. वजा 2a आणि a चा सहगुणक 1 आहे, 2a मध्ये 1a मिळवला, येतो 3a. आणि उत्तराला द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3a. बरोबर. बेरीज करून झालेली आहे. वर्गमुळाचे चिन्ह काढा, विसरू नका. कारण जोपर्यंत तुम्ही वर्गमूळ काढत नाही तोपर्यंत चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 4a चा वर्ग, 4 चा वर्ग येतो 16, a चा वर्ग येतो a वर्ग. या दोन्ही संख्या कंसात आहेत म्हणजे दोघांचाही वर्ग होणार. तर काही मुलं फक्त 4 चा वर्ग करतील, a चा करायला विसरून जातील. तसं करायचं नाही. स्क्वेअरिंग द बोथ नंबर. त्यानंतर वजा 3 चा वर्ग येतो 9 आणि a चा वर्ग a वर्ग, म्हणजे -3a स्क्वेअर इज प्लस 9a स्क्वेअर. स्क्वेअर करून झालेले आहेत. आता पुन्हा वर्गमुळाचे चिन्ह घालायचं. आता पुढे काय करायचं, पुढे बेरीज करायची, दिसते प्लस. बरोबर. 16 मध्ये 9 मिळवला, 25. 16 प्लस 9 इज 25. काही आता a वर्ग अधिक a वर्ग, a वर्ग अधिक a वर्ग इज हाऊ मच, a वर्ग अधिक a वर्ग म्हणजे a वर्ग. काही मुलं लिहितात a चा चौथा घात. जमणार नाही, कारण a वर्ग आणि a वर्ग यांचा गुणाकार येतो a⁴. बेरीज करताना फक्त सहगुणकांची बेरीज करायची, चलाची बेरीज करायची नाही. a वर्ग जसा 1 चमचा अधिक 2 चमचे 3 चमचे असं म्हणतो की नाही आपण, तसं 25, 16a वर्ग अधिक 9a वर्ग 25a वर्ग. आता मात्र बेरीज वजाबाकी गुणाकार वर्ग सगळ्या क्रिया करून झालेल्या आहेत. आता आपण वर्गमुळाचे चिन्ह काढणार आहोत. टेकिंग द स्क्वेअर रूट. 25 चा वर्गमूळ येतं 5, कारण 5 चा वर्ग आहे 25. आणि a वर्गाचं वर्गमूळ असतं फक्त 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बिंदू a आणि b या दोघांचे निर्देशक दिले होते. त्या निर्देशकावरून बिंदू a आणि b यांच्यामधील अंतर शोधायला सांगितलं होतं. ते अंतर आलेलं आहे 5a. किती आलेलं आहे? 5a. त्यानंतर अतिशय सोपं उदाहरण आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी फक्त तुम्ही अंतराचं सूत्र पाठांतर करा. केल्यानंतर हे उदाहरण सोडवणं एकदम सोपं आहे, सोपं. दिस इज द व्हेरी व्हेरी सिंपल एक्झाम्पल. मला वाटतं सगळ्या मुलांना समजलं असेल. त्यानंतर अजून एका उदाहरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांकाचं आहे उदाहरण क्रमांक 6. काय 6 शोधणार आहोत. व्हॉट इज द एक्झाम्पल नंबर 6? जर एक रेषा, उदाहरण समजून घ्या, जर एक रेषा P वजा 12 स्वल्पविराम वजा 3 व Q 4 आणि K या बिंदूतून जाते, तर
के ची किंमत शोधा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के. तसेच त्या रेषेचा चढ दिलेला आहे. चढ बरोबर दिलेला आहे 1/2. पहिल्यांदा उदाहरण समजून घेऊया आपण. ट्राय टू अंडरस्टूड धिस एक्झाम्पल. उदाहरण समजल्यानंतर सोडवणं तुम्हाला सोपं जाईल. पहिला समजून घ्या की एक रेषा आहे. आलेखावर एक रेषा आहे. त्या रेषेचा चढ दिलेला आहे 1/2. म्हणजे स्लोप इज गिव्हन 1/2. त्यानंतर त्या रेषेवर एक बिंदू आहे पी. त्याचे निर्देशक दिलेले आहेत. दुसरा बिंदू आहे क्यू. त्याचे पण निर्देशक दिलेले आहेत 4 आणि के. दोन बिंदू दिलेले आहेत. त्या रेषेचा चढही दिलेला आहे. यावरून के ची किंमत शोधायची. क्यू बिंदूचा वाय निर्देशक आहे के. के ची किंमत शोधणे म्हणजे क्यू बिंदूचा वाय निर्देशक शोधणे. तर या ठिकाणी हे उदाहरण सोडवण्यासाठी रेषेच्या चढाचं सूत्र माहिती पाहिजे. व्हॉट इज द स्लोप ऑफ लाईन. नाव सी हिअर. पहिल्यांदा आपण पी बिंदूचे निर्देशक लिहूया. पी -12 -13. क्यू बिंदूचे निर्देशक लिहूया -4k. बरोबर. त्यानंतर रेषेचा चढ दिलेला आहे. चढ बरोबर दिलेला आहे 1/2. चढ लिहायची गरज नाहीये. बरोबर. पहिला आहे एक्स निर्देशक म्हणून इथे लिहायचं x1. हा आहे वाय निर्देशक म्हणून इथे लिहायचं y1. इथे लिहायचं x2 आणि इथे लिहायचं y2. मग तुम्ही म्हणाल की हा x निर्देशक आहे म्हणून तुम्ही x1 का लिहिला. त्या x निर्देशक 2 आहेत. -12 आणि -4. याला पण x म्हटलं आपण, याला पण x म्हटलं तर ते सारखे होतात. म्हणून याला x1 नाव द्यायचं, याला x2. म्हणजे ते xच आहेत बाबांनो. हे y1 y2 म्हणजे याला पण हे y निर्देशक आहेत पण 2 असल्यामुळे त्यांना आपण नाव दिलं y1 y2. आणखी एखादा बिंदू असता तर आपण त्याला x3 y3 असं नाव दिलं असतं. लक्षात ठेवा. आता रेषेचा चढ दिलेला आहे म्हणून रेषाच्या चढाचं सूत्र लिहायचं. रेषा PQ चा चढ. स्लोप ऑफ लाईन PQ बरोबर सूत्र आहे y2 - y1 अपॉन आहे x2 - x1. बरोबर. रेषा PQ चा चढ आणि त्याचं सूत्र लिहिलं. बरोबर. आता सूत्रामध्ये आपण व्हॅल्यूज म्हणजे किमती ठेवणार आहोत. बघा रेषेचा चढ 1/2 आहे म्हणून इथे लिहिणार 1/2. y2 ची व्हॅल्यू y1 x2 x1 च्या व्हॅल्यू ठेवायच्या. मग नेक्स्ट स्टेपला येणार म्हणून 1/2 बरोबर. 1/2 हा चढ आहे बाबांनो म्हणून या इथे 1/2 ठेवला. बरोबर. y2 इज व्हॉट k वजा y1 -13. y1 ची व्हॅल्यू आहे -13. तो ब्रॅकेट मध्ये लिहिला मी. बरोबर. अपॉन x2 - x1 -4 -12 -4 -12. बरोबर. It's clear. x2 is given how much? -4 and x1 is -12. खाली म्हणून 1/2 सेम. k -13 -13. पुन्हा इथे आता सांगितलं वजा कंसाचा अर्थ होतो गुणाकार. Product of minus and minus is plus. That is why minus become plus. k plus 13. बरोबर. त्यानंतर इथे -4 आणि -12 सारखे चिन्ह आहेत म्हणून दोघांची बेरीज होणार. ती बेरीज आली -16. आता तिरकस गुणाकार करायचा. -16 गुणिले 1 बरोबर 2 गुणिले k 2k आणि 2 गुणिले 13 26.
13 दुने किती झालं 26. बरोबर. -16 ने 1 ला गुणाकार येईल -16. 2k as it is, 26 as it is. बरोबर. आता 26 इकडे घ्या म्हणून -16. तो 26 इकडे मायनस होणार. बरोबर. 2k -16 आणि -26 यांची बेरीज करा. 6 आणि 6 12. चला 1 3 आणि 4 46 मायनस 46 42 बरोबर 2k. म्हणून k बरोबर येणार -21. या 2 ने 42 ला भाग दिला तर तो होतो -21. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक रेषा दिली होती. त्या रेषेवरचे 2 बिंदू दिले होते. त्यावरून k ची व्हॅल्यू शोधायची होती. k ची व्हॅल्यू आपण शोधलेली आहे. हे उदाहरण अतिशय सोपं आहे. समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघत राहा. तर आपण या ठिकाणी आज थांबूया. धन्यवाद.